10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू. कॉपी मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निर्बंध. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. नागरिकत्वापूर्वी मतदार यादीतील समावेशाचा आरोप निराधार. सोनिया गांधींचा विशेष न्यायालयात दावा. राजस्थानमधील कोटा इथं इमारतीचा भाग कोसळला. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी. हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठी दुर्घटना. फिरता पाळणा अचानक कोसळला. बचावासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, तर अपघातात 13 जण जखमी. विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित. मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग. अमेरिकेनं केलं मान्य. भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत दिला चीन पाकला संदेश. युक्रेन रशिया युद्ध संपण्यासाठी जूनची मदत. अमेरिकेची दोन्ही देशांना मुदत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची माहिती. चंद्रपुरातील शेतकऱ्यांना सरकारपुढे पसरले हात. रोशन कोळेंची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी. पहिल्याच सामन्याचं नवशिक्या अमेरिकेनं भारताला आणलं जेरी. सूर्याची धडाकेबाज केली आणि बॉलर्सच्या कमालीमुळे अवघ्या 29 धावांनी मिळवला विजय. आज क्रिकेट रसिकांसाठी ट्रिपल हेडर. T20 वर्ल्ड कपच्या आजच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान न्यूझीलंड, दुसऱ्या सामन्यात इंग्लंड नेपाळ, तर तिसऱ्या सामन्यात लंकेसमोर होतकरू आयर्लंडचं असणार आव्हान. अंडर-19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतणार. कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं मुंबईत होणार जल्लोषात स्वागत. शेगावात भाविकांचा महापूर. गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिनानिमित्त संतनगरी हाऊसफुल.